न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नीट परीक्षा पार पडल्यावर काही दिवसातच पेपर लीकचे आरोप समोर आल्यानंतर देशभरात मोठा गोंधळ निर्माण झालाय। लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अनिश्चिततेत गेले असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे। 3 मे रोजी परीक्षा पार पडली होती। त्यानंतर काही ठिकाणाहून पेपर लीक संदर्भात तक्रारी आणि आरोप समोर आले। या पार्श्वभूमीवर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधित यंत्रणांकडून पुरावे तपासले जात आहे। परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी असलेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कामकाजावर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान नाशिक आणि पुणे येथून काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। या अटकेमुळे मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। देशातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवत आंदोलन केल्याचं चित्र आहे। आमच्या भविष्याशी खेळ का असा सवाल करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून पारदर्शक चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना या प्रकरणाबाबत विचारण्यात आले असता अधिकृत आणि सविस्तर भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नसल्याची चर्चा आहे। त्यामुळे काही विद्यार्थी आणि पालकांकडून सरकारने लवकर स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी होत आहे। विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की काही जणांच्या चुकीमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे। दोषींवर कठोर कारवाई करा, पण आमचे वर्ष वाया जाऊ देऊ नका। त्यामुळे नवीन परीक्षेची तारीख लवकर जाहीर करण्याची मागणी वाढत आहे। तज्ञांच्या मते अशा घटनांमुळे परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कमी होण्याचा धोका निर्माण होतोय। त्यामुळे चौकशी निष्पक्ष आणि जलद गतीने पूर्ण करून जबाबदारांवर कडक कारवाई करणे अत्यावश्यक आहे। याच पार्श्वभूमीवर विरोधक पक्षांकडूनही केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येते। नीट परीक्षेवरून देशभरात मोठा वाद निर्माण झाला असून पेपर लीकच्या आरोपानंतर लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले असून अनेक ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहेत। दरम्यान नाशिक आणि पुणे येथून काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत असून चौकशी सुरू आहे। परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असताना केंद्र सरकारने अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नसल्याची चर्चा आहे। विरोधी पक्ष देखील आक्रमक झाले असून सरकारला थेट प्रश्न विचारले जात आहेत। या प्रकरणात नेमके दोषी कोण आणि विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार हा मोठा प्रश्न आता समोर उभा राहिला आहे। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।